नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बोरगाव सर्कल जवळ नागरिक व प्रवाशांचा श्वास गुदमरतोय. सर्कल रुंदीकरणाचे काम रेंगाळले. धुळीचे साम्राज्य. बोरगाव सर्कलवरून प्रवास करणे म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहावयास मिळत आहेत. सर्कल भोवतालील रस्ता संपूर्णपणे खराब झाला असून अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी कोणतेच लक्ष देत नसल्यामुळे नागरिक व प्रवासी, पर्यटक, शेतकरी यांनी संताप व्यक्त करीत आहेत. कर्नाटक महाराष्ट्र राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या बोरगाव सर्कल हे महत्त्वाचे ठिकाण आहे. हे सर्कल रुंदीकरण होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रुंदीकरण होणार म्हणून सर्कल आतील रस्त्यावर खडीमुरुम सोडण्यात आले. ठेकेदारांकडून डांबरीकरण मशीनच्या साहाय्याने खड्डे मुजवण्यात आले. लवकरच डांबरीकरण होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम रेंगाळलं आहे. संपूर्ण परिसर धुक्यासारखा धुळीने व्यापलेला आहे. या सर्कलवरून मोठ्या प्रमाणात दररोज सकाळी विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी व पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. धूळकणाने वातावरण धूसर झालं आहे. स्थानिकांचा श्वास अक्षरशः गुदमरतो आहे. या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते, पण रस्त्याच्या अवस्थेमुळे श्वास कोंडत आहे. अनेकांना काही मिनिटे सुद्धा या मार्गावर थांबणं कठीण झालं आहे. धूर व धुळीच्या साचलेल्या थरामुळे येथील बांधण्यात आलेल्या कीर्तिस्तंभाचीही पवित्रता झाकून गेली आहे. धुळीमुळे या कीर्तिस्तंभावर मोठ्या प्रमाणात धूळ साचून राहिली आहे. स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना या ठिकाणी व्यवसाय करणं अत्यंत कठीण बनलं आहे. श्वास घ्या, श्वास रोका असा प्रकार रोज रस्त्यावर अनुभवायला मिळतो. मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे. येथील हॉटेलधारकांना व्यवसाय करणं अत्यंत कठीण बनलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दररोज पाणी फवारणी करणं गरजेचं आहे. मात्र तेही होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. आणखीन किती वर्ष हे असेच असणार असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे. सीमा भागातील रस्त्यांकडे अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सर्कल रुंदीकरणाचे काम रेंगाळलं आहे. सर्कल रुंदीकरण कधी होऊ दे, पण रस्ता पहिल्यांदा करा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. बोरगाव शहरवासियांना न्याय मिळणार कधी असा संतप्त सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तौसिफ अफराज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.